गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युनिट नंबर 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन सब्जेक्ट एमआयसी. एमआयसी या विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत. आता पहा, युनिट नंबर 1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला पाठवले, युनिट नंबर 2 चे पाठवले. आता युनिट नंबर 3 मी एकच सजेस्ट करेल की जेवढे पण क्वेश्चन्स आहेत सिलेबस आहे त्या सिलेबस नुसारच तुम्ही स्टडी करा, कारण एमएसबीटी कडून जे क्वेश्चन पेपर येते ते कुठलेही क्वेश्चन्स वगैरे टाकले जातात. तरी आपण एक तुम्हाला माहिती पाहिजे कोणकोणते प्रश्न कसे विचारले जातात. तर लिस्ट इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट ऑफ 8086 अँड एक्सप्लेन एनीवन हा क्वेश्चन 4 मार्काला येऊ शकतो. लिस्ट इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट ऑफ 8086 एक्सप्लेन एनीवन. सेकंड क्वेश्चन या टाइप मध्ये विचारला जाईल. डिस्क्राइब व्हेरियस ऍड्रेसिंग मोड ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर विथ सुटेबल एक्झाम्पल इच. हा क्वेश्चन 100% विचारला जातो. प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही टॅली केले त्याच्यामध्ये पण, आणि आता सुद्धा 2026 म्हणजे उद्या जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा विचारला जाईल. डिस्क्राइब व्हेरियस ऍड्रेसिंग मोड ऑफ 8086 विथ सुटेबल एक्झाम्पल इच. म्हणजे ऍड्रेसिंग मोड कोणकोणते आहेत, एक तर 2 मार्काला येईल लिस्ट किंवा डिस्क्राइब करायला येते. जेवढे पण ऍड्रेसिंग मोड आहे तो हा क्वेश्चन 100% येईल. त्यानंतर आयडेंटिफाय, हा सुद्धा 100% येणारा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द ऍड्रेसिंग मोड इन द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. मी एक एक्झाम्पल घेतलं, या टाइपचे भरपूर सारे एक्झाम्पल आहेत आपल्या बुक मध्ये, ते प्रिपेअर करा. त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचे. हे जे आपण ऍड्रेसिंग मोड सेकंड क्वेश्चन मध्ये पाहिला की डिस्क्राइब ऍड्रेसिंग मोड ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर मध्ये ऍड्रेसिंग मोड कोणकोणते असतात, तर ते आयडेंटिफाय करायचे. म्हणजे ऍड्रेसिंग मोड वरती एक क्वेश्चन आणि आयडेंटिफाय करायला एक क्वेश्चन विचारला. तर आयडेंटिफाय करायला पाहिजे एक्झाम्पल घेतले मी, मूव ए मल एल कॉमा बीएल. मल एल कॉमा बीएल कुठला ऍड्रेसिंग मोड आहे ते लिहायचं. मूव एक्स कॉमा 2100x कुठला आहे, डायरेक्ट एका रजिस्टर एका तेव्हा. याच्यानंतर मूव एल कॉमा डीएस कॉमा कोलन एस आय, नंतर मूव एक्स कॉमा बीएक्स. म्हणजे आयडेंटिफाय द ऍड्रेसिंग मोड हा क्वेश्चन कंपल्सरी विचारला गेलेला आहे, विचारला जातो. त्याच्यानंतर राईट क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8086 एक्सप्लेन एनीवन. आता पहा, असं या वेळी विचारला जाईल की क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8086 एक्सप्लेन एनीवन. कोणकोणते क्लासिफिकेशन आहे, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आहे, लॉजिकल इन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यानंतर स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन आहे, फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यानंतर लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स आहेत. असे जेवढे पण इन्स्ट्रक्शन आहेत, वेगवेगळे अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन आहेत, तर ते सेपरेट विचारले गेलेले आहेत. म्हणून हा क्वेश्चन डोळे लावून तुम्ही करावा लागणार आहे. तुम्हाला 100% विचारला गेलेला क्वेश्चन. राईट द क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8086 एक्सप्लेन एनीवन. कोणकोणते क्लासिफिकेशन आहे त्याची लिस्ट करायची आणि एक कुठलाही लिहायचा. मग आता कोणकोणते डेटा ट्रान्सफर, मग आता असं या वेळेने किंवा मग डायरेक्टली डीपली विचारतील. डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन मध्ये फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. आता मूव आहे, मूव हा डेटा ट्रान्सफर आहे, मूव एक्सएल एटी आहे, एलएक्स आहे, एक्सजी आहे. डायरेक्टली डीपली विचारतील डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन किती कोणते. तर तुम्हाला मी एक टेक्निक सांगितलेली आहे. तर काय करा, तुम्ही कॉलम तयार केला आपण क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रक्शन सेट मध्ये डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, मग त्याचं डिफिनेशन, सिंटॅक्स, एक्झाम्पल या टाइप मध्ये तुम्ही करा. कॉलम तयार करून घ्या. म्हणजे युनिट नंबर 3 तुमचं डायरेक्टली पूर्ण इन्स्ट्रक्शन सेट होते डिपेंड आहे. पहिला क्वेश्चन ऍड्रेसिंग मोड हा एक येणार आहे, जे ऍड्रेसिंग मोड येईल कोणकोणते असतात, आयडेंटिफाय कसे करतात ते 4 मार्काला एकदम सोपं आहे. एक एक लाईनीमध्ये लिहायचं, मूव एल कॉमा बीएल रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. असे ह्या टाइप मध्ये तुम्ही इझिली एक एक लाईनीमध्ये करू शकतात. म्हणजे तुमचा हा एक क्वेश्चन ऍड्रेसिंग मोड, आयडेंटिफाय आणि ऍड्रेसिंग मोड हा एक होऊन गेला. आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशन मध्ये मी आता सांगितलं डेटा ट्रान्सफर अरिथमॅटिक ते डीपली करायचे. फॉर एक्झाम्पल आता डेटा ट्रान्सफर मूव इन्स्ट्रक्शन आहे, मूव इन्स्ट्रक्शन त्याचं सिंटॅक्स लिहायचं, एक्झाम्पल लिहायचं, डेफिनेशन, सिंटॅक्स, एक्झाम्पल असे कॉलम तयार करून घ्या तुम्ही. डेटा ट्रान्सफर मध्ये कोणकोणते येतात, लॉजिकल मध्ये कोणते, अरिथमॅटिक मध्ये कोणते, अरिथमॅटिक नंतर फ्लॅग मॅनिप्युलेशन मध्ये कोणते, स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन कोणकोणते, हे पूर्ण डिप्ले करून ठेवा. एक्सप्लेन द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन ऑफ 8086. एक्सप्लेन द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन ऑफ 8086 या टाइप मध्ये विचारला जाता. जर तुम्ही त्या फॉर्मॅट नुसार जर केलं तर डीए इन्स्ट्रक्शन कोणत्या इन्स्ट्रक्शन मध्ये येतात, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा बरं. डीए, डीएस, मल, त्याच्यानंतर एडीसी, एएम, हे असे जर तुम्ही फॉर्मॅट जर तयार करून ठेवले की डेटा ट्रान्सफर मध्ये एवढे इन्स्ट्रक्शन येतात, त्याचे डिफिनेशन, सिंटॅक्स, एक्झाम्पल, तसंच सेम जर तुम्ही केलं तर हे लवकर तुम्हाला कळेल की डीएस इन्स्ट्रक्शन कोणत्या इन्स्ट्रक्शन मध्ये येतात, त्याचा फुल फॉर्म काय आहे, डास म्हणजे काय, मल म्हणजे काय, एडीसी काय,
या टाइप मध्ये. त्याच्या एक्सप्लेन एनी वन ऑफ लॉजिकल इन्स्ट्रक्शन ऑफ 8086. लॉजिकल इन्स्ट्रक्शन कोणकोणते आहेत ते लिहायचे. एक्सप्लेन द फंक्शन ऑफ फॉलोइंग इन्स्ट्रक्शन एसटीसी, सीटीसी, सीएलडी, एसटीआय. आता हा इन्स्ट्रक्शन डायरेक्टली विचारलं त्यांनी. आता हे इन्स्ट्रक्शन कशामध्ये येतात? एसटीसी, सीएमसी, सीएलडी आणि एसटीआय. कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा बरं, कमेंट करा कशामध्ये येतात. तर फ्लॅग मॅनिप्युलेशन मध्ये येतात. तर ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. एसटीसी, सीएमसी, सीएलडी, एसटीआय या टाइप मध्ये. जर तुम्ही आता जर मी कॉलम नुसार तुम्ही जर करून ठेवलं तर हे एसटीसी, सीएमसी वगैरे लगेच तुम्हाला इझी जाईल. सेट करायचे, कॅरी करायचे, क्लिअर करायचे. हा, त्याच्यानंतर स्टेट द फंक्शन, एक्सप्लेन द एनी फोर मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन. कोणकोणते असतात मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन ते लिहायचे. त्याच्यानंतर राईट 8086 एल इन्स्ट्रक्शन फॉर द फॉलोइंग असेंब्ली लँग्वेज इन्स्ट्रक्शन मध्ये. हा सुद्धा क्वेश्चन 4 मार्काला विचारला गेलेला आहे. आयडेंटिफाय वेगळे आणि काय मल्टिप्लाय 4h by 5h, रोटेट कंटेन ऑफ 8x by 4 bit toward left. हे जे इन्स्ट्रक्शन आहे 8086 ऑफ द फॉलोइंग ते सुद्धा करून ठेवा तुम्ही प्रॉपर. हे पण हा पण 4 मार्काला विचारला गेलेला आहे. आयडेंटिफाय 4 मार्काला आहे. ऍड्रेसिंग मोड 4 मार्काला आहे. जेवढे पण ऍड्रेसिंग इन्स्ट्रक्शन सेट आहेत, डेटा ट्रान्सफर, लॉजिकल, फ्लॅग मॅनिप्युलेशन, स्ट्रिंग, याचे सगळं डीपली करा. मी आता तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने. तर व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट युनिट नंबर 4, युनिट नंबर 5 वरती मी आता व्हिडिओ तयार करतो आणि तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन ते पण करून ठेवा. ओके, थँक्यू, धन्यवाद.